भीमा कोरेगावच्या शौर्य गाथेला 207 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपल्याला माहित आहे की 2000 गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर असल्यापासून त्या स्तंभाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि महाराष्ट्रातले अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते, कार्यकर्ते आणि जनता लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येते. बंद करू नको ते तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक उभं राहू यासाठी एक जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सामाजिक न्याय खाते जे आहे त्यांनी त्याचा एक आराखडा तयार केलेला होता, पण त्या आराखड्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. हे सगळे असे येऊ नका रे लोक तर तो जो आराखडा आहे ते आराखड्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. एक तर तिथं लाखोच्या संख्येने लोक येतात आणि आज मी पाहिलं की पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगला होता. लोकांना जाण्या येण्यामध्ये कसली अडचण नव्हती आणि जे VIP येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र अशा पद्धतीची एक वाट त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे सर्वांना त्या स्तंभाचं दर्शन घेण्याची चांगली संधी आजच्या या बंदोबस्तामुळे होती. पण तो जो तिकडचा सर्व परिसर आहे त्या ठिकाणी 100-150 एकर जमीन त्या ठिकाणी घेऊ त्या ठिकाणी 100 ते 200 कोटी रुपये खर्च करून एक चांगलं स्मारक झालं पाहिजे आणि ते जसं आमचं आंबेडकरी चळवळीचं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळं त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं 150-200 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी चांगलं स्मारक उभं करावं अशी आमची मागणी आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार हे आमचे डेप्युटी CM आहेत, एकनाथ शिंदेचे डेप्युटी CM आहेत, त्यांना भेटू हे स्मारक जे आहे ते चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची RPIच्या वतीनं मागणी आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याच्या संबंधात आश्वासन आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि रिपब्लिकन पक्षाला विधानसभेमध्ये एकही जागा सोडली नाही. जी जागा कालीनाची सोडली ती जागा मी न मागितलेली सोडली होती आणि उमेदवारी त्या ठिकाणी त्यांचाच होता आणि सिंबॉलिक त्यांचंच होतं. त्यामुळे RPI जागा त्या जागेशी संबंध नव्हता. फक्त डिक्लेरेशन जी आहे ती RPI ला जागा सोडली असं होतं. धारावीची जागा जी आहे ती सुद्धा माननीय एकनाथ शिंदे यांनी RPI ला म्हणून त्यांनी घोषित केली. त्या ठिकाणी सिंबॉल हे धनुष्यबाण होतं आणि त्या ठिकाणी RPIचा कार्यकर्ता नव्हता म्हणजे उमेदवार. त्यामुळे तशी आम्हाला एकही जागा विधानसभेला सुटली नाही. लोकसभेला 2 जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी केली होती शिर्डी आणि सोलापूर. त्यावेळेला जागा आम्हाला सुटली नाही. तरी प्रामाणिकपणानं विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि बौद्ध समाजाची, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ही महायुतीला मिळालेली आहे आणि त्यामुळे जवळजवळ 237 जागांपर्यंत आपल्याला मदत मारता आली. आमचा अंदाज असाच होता की आम्हाला 160-170 जागा मिळतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची लाट आमच्या बाजूला येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. पण लाडक्या बहिणीच्या निर्णयामुळं आणि संविधानाचा प्रचार हा राहुल गांधी आणि काँग्रेस आणि अपोजिशन खोटा प्रचार करतायत हे दलितांच्या लक्षात आणून देण्यामध्ये आम्हाला यश आलं. लोकसभेमध्ये काही ते यश आलं नव्हतं. लोकसभेमध्ये आम्ही सांगत होतो पण लोकांना असं वाटलं की संविधान नक्कीच बदललं जाणार आहे. त्यांना 400 जागा मिळाल्या की मग हे संविधान बदलतील आणि हिंदुत्ववादी आहेत अशा पद्धतीचा पुढचा प्रचार
हा करण्यात आलेला होता आणि त्यामुळं देशामध्ये आम्हाला मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं म्हणजे हिंदीला. आणि आम्ही 350 पेक्षा जास्त जागा 370-80 पर्यंत मिळतील अशी अपेक्षा होती. पण आम्हाला 293 जागावरती समाधान मानावं लागलं. तर ठीक आहे, तर आता या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड यश मिळालेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे की दलितांची मतं आम्हाला दलित आदिवासी मतं मिळालेली आहेत. त्यामुळे आता राहिलेले जे मंत्रिपद आहे, आता ते मंत्रिपद कोणासाठी ठेवलं काय माहित नाही. म्हणजे एकच मंत्रिपद ठेवलेलं आहे. ते मंत्रिपद आरपीआयला द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं अनेक मानाचा विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही न मिळालेलं असताना सुद्धा 2.5 वर्ष सत्ता असताना आरपीआयला महामंडळ मिळालं नव्हतं. तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे नेते आहेत असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत, महाराष्ट्रात महायुती सोबत आहोत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. अनेक एमएलसी आणि एक मंत्रिपद आरपीआयला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे. लवकरच एक शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काय